नमस्कार. चला तर हॉटेलसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरीच आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 5 ते 6 बटाट्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि छानपैकी असे फ्रेंच फ्राईज बनवत आहे. बघा, ह्या पद्धतीने पटापट सारे फ्रेंच फ्राईज बनवून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि 5 मिनटं मी त्याला उकळून घेतलेलं आहे गॅसवरती. हे बघा, थोडंसं मीठ घालायचं आहे उकळते वेळेस आणि 5 मिनटं झाल्यावर मी काढून घेऊन एका स्वच्छ कपड्यावरती कोरडे करून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली छानपैकी फ्रेंच फ्राईज कोरडे झालेले आहेत. तर एका बाउलमध्ये मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मीठ घालून घेत आहे आणि व्यवस्थित त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, चमच्याच्या सहाय्याने करून घ्यायचं आहे. जर चमच्याने छान मिक्स झालं नाही तर आपण हाताने पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकीकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मंद आचेवर मी इथे 15 मिनटं तळून घेत आहे फ्रेंच फ्राईज. आपले फ्रेंच फ्राईज तळून वरती यायला लागले तर परफेक्ट पद्धतीने तयार झालेले आहे. हे टिप्स महत्त्वाची आहे. 15 मिनटं मंद आचेवर छान त्याला बॉईल करायचं आहे आपल्याला. हे बघा, किती सुंदर आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. अजिबात बाहेरून आणायची गरज नाही आहे. आपण मुलांना घरी केव्हाही बनवून देऊ शकतो. ह्याच पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.